सर्वप्रथम पुणे शहराचे आणि महाराष्ट्राचे भूषण कामगार नेते माननीय डॉक्टर आढाव साहेब यांचं दुःखद निधन झालं। मी सर्वांना माझ्या या साईडला विनंती करतो की आपण उभं राहून त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करा। नमस्कार। आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण सगळं पत्रकार बंधूंनी भगिनींना आपण इथं आलात। आजचा विषय येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आहे। पक्षाच्या तयारीच्या संदर्भात आणि महानगरपालिकेचा जो गोंधळ कारभार चाललाय त्या संदर्भात प्रामुख्याने ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली आहे। आपल्या मार्फत नागरिकात आणि पुणे शहरामध्ये हा विषय प्रामुख्याने जावा म्हणून ही पत्रकार परिषद बोलवली आहे। संघटनेचा विषय म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही प्रत्येक प्रभागाच्या बैठका घेतल्यात। रोज प्रभागाच्या 4-4 प्रभागाच्या बैठका चालल्यात। आज शेवटचे 2 प्रभाग त्याच्यामध्ये संपतील आणि प्रत्येक प्रभागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये उमेदवार आमच्याकडे आहे। त्याचबरोबर वरिष्ठ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाप्रमाणे जी काही आघाडी राहील मग ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना त्यांच्या आदेशाप्रमाणे ती आघाडीला सुद्धा जाताना त्याची सगळं अभ्यासपूर्ण तयारी सर्व काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींकडनं झालेली आहे। दुसरा महत्वाचा प्रश्न, महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला या मतदार याद्यांचा घोळ सुरू झाला, आपल्या लक्षात येईल पहिलं मतदार याद्या जाहीर करणे, एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या मतदार याद्याचा घोळ आहे की तो त्यांना सुद्धा निस्तरता येत नाही। प्रत्येक वेळेला तारीख पुढं 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 चालली। आज या 10 तारखेला त्यांनी क्लोज करायला पाहिलं होतं, आता 15 तारीख परत त्यांनी मतदार याद्यांचा, पण तरीही घोळ काही संपत नाही। आणि आमच्या बालगोडे साहेबांनी काल परवाच एक प्रेस घेतली, त्याच्यामध्येही काही गोष्टी उजागर केलेल्या आहेत। अत्यंत भोंगळ कारभार या मतदार याद्यांच्या संदर्भात चालू आहे। मी आपल्या मार्फत महानगरपालिकेला सुद्धा अनेक वेळेला आयुक्तांना आम्ही निवेदन दिली। प्रभाग रचनेपासून तर आतापर्यंतच्या मतदार याद्यांमध्ये प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे। आता तर व्हिडिओ आणि ह्याच्या पुराव्यासकट समोर येत आहे। आमचे आयुक्ताला हेच म्हणणं होतं की याला इम्पार्शल पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजे, पण प्रभाग रचनेपासून तर तरतुदीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये महानगरपालिका पार्शल राहत आली। 2-2, 3-3 दिवसाला अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहिल्या। कोणत्या बदल्या कोणत्या कारणासाठी होत नाही माहित नाही। आपल्याला फक्त उदाहरण देण्यापुरतं सांगतो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फंड गोळा करण्यासाठी माजी सभागृह नेत्याच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारात काम चालू आहे। मग ते नदीकाठचा भ्रष्टाचार असो, टीडीआरचा असो, प्रामुख्याने आम्ही जे दिलं 32 कोटी रुपये फक्त नवीन हद्दीतल्या गावांची झाडांची जनगणना करण्यासाठी 32 कोटी रुपये। आता जनगणना ज्या वेळेला तुमचे विकास आराखडा अजून मान्य नाही, डीपी मान्य नाही, पण तुम्हाला वृक्ष जनगणना करायची घाई लागलेली। इतर महानगरपालिकेने त्याला स्टे दिलाय, पण पुणे महानगरपालिकेमध्ये माजी सभागृह नेत्याच्या पुढाकाराने असे कोट्यवधी विषयाचे, मग तो एसटीपीचा घोळ विषय असेल किंवा नदीकाठच्या रस्त्याचा विषय असेल, टीडीआरचा विषय असेल आणि आता वृक्ष जनगणनाचा विषय असेल, 32 कोटी रुपये फक्त किती झाडे हे मोजण्यासाठी। एवढे 32 कोटीमध्ये त्यापेक्षा जास्त झाडं लागली जातील। म्हणून आमची आपल्या मार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा निवेदन विनंती आहे की नुकत्याच आता 1-2 महिन्यामध्ये स्थायी समिती आणि मुख्य सभा ही अस्तित्वात येईल। असे कोणते मोठमोठे निर्णय असतील, धोरणात्मक विषय असतील आणि मोठ्या टेंडरचे असतील, हे नवीन आलेलं सभागृह निर्णय घेईल। तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर 60-60, 100-100 कोटीचे टेंडर फक्त माजी सभागृह नेता आणि भारतीय जनता पक्षाच्या बोलण्यावर जे काढताय, हे फक्त निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी काढताय।
हे आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही लेखी निवेदनं त्यांना दिलेली आहेत, लेखी पत्र दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे UD आहे, पण त्यांचा हस्तक्षेप त्यांना आम्ही प्रत्येक पत्राचं आम्ही CC त्यांना पाठवले, पण त्यांचा काय हस्तक्षेप होताना दिसत नाही. कारणच एक आहे की पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर गोष्टीमध्ये असेल, पूर्णपणे भ्रष्टाचाराचा सगळा दुवा जर आपण बघत गेलो तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याला केंद्रबिंदू सापडतात. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुक्त आणि आयुक्त त्यांच्या आशीर्वादाशिवाय माजी सभागृह नेता त्यांनी ठरवून दिलेलं आहे. प्रभाग रचने करण्यासाठी माजी सभागृह नेता, भ्रष्टाचाराचे टेंडर आणण्यासाठी माजी सभागृह नेता, मग तोच फंडिंग गोळा करून परत त्याच भ्रष्टाचाराचे पैसे प्रभागात टाकण्याचं काम माजी सभागृह नेत्याच्या माध्यमातून होणार आहे. माझी आपल्या मार्फत विनंती आहे की जर हे आयुक्तांनी किंवा इलेक्शन कमिशननी ह्याच्यात आता हस्तक्षेप केला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेवर आंदोलन करण्यापेक्षा दुसरा पर्याय राहणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो. आणि पुढील विषय मी अभयजी छाजेड आणि बालगोडे साहेबांना विनंती करतो, बालगोडे साहेब आपला त्यांचा विषय मांडते. नाही, परवा दिवशी मी आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी आमची प्रेस झाली. अध्यक्ष याच कामात होते वेगळ्या, त्यांचा माझा संपर्क झाला नाही, पण शिवसेनेचे गजानन थरकुडे होते. तर त्या प्रेसमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी ते CCTV कव्हरेज दाखवलं की जे महानगरपालिकेने मला 1 महिन्यानंतर दिलं. त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिकेत आल्यावर आयुक्तांना भेटायला आलं असता आयुक्त नव्हते, ऍडिशनल कमिशनरांना भेटलो आम्ही. ऍडिशनल कमिशनरांनी हे मान्य केलं की प्रारूप मतदार यादी जाहीर व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही, सामान्य नागरिकाला नाही, राजकीय पक्षाच्या कोणाला नाही आणि कोणालाच नाही. पण त्यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये CCTV कव्हरेज मध्ये जे महानगरपालिकेने मला दिलेलं आहे त्यात क्लिअर दिसतंय खिडकी दारं लावलेली आहेत, दारं लावून फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आत सोडलंय. आणि माझी माहितीप्रमाणे एक ठेकेदार बी आहे की जो त्या तिथे उपस्थित आहे याद्या तयार करताना. आणि माझा संशय, मी पुन्हा तेच सांगतो की हे सगळ्या प्रभाग समित्यांमध्ये अशा पद्धतीने झालेलं आहे. याच्यावरती काल आम्ही पुन्हा आयुक्तांची वेळ घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलो असता आयुक्तांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे. मी म्हटलं त्यांना की अहो एने म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट याच्या मतदारांच्या हजारो मतदारांच्या नावापुढे एने आलेलं आहे. तर महापालिका आयुक्तांनी आम्हाला असं सांगितलं की या पुणे शहरामध्ये ज्यांनी लोकसभेला मतदान केलं, ज्यांनी विधानसभेला मतदान केलं, ज्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये मतदान केलं विधानसभा लोकसभेला, त्यांच्या नावापुढं या मतदार याद्यांमध्ये येणे आलेले आहे. आणि अशी संख्या जवळजवळ 4.5 ते 5 लाख आहे. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलाने 19 पासून मतदान केलेलं आहे, ते परवाच्या विधानसभेपर्यंत त्याच्या नावापुढं येणे आलेलं आहे. मी तसा अर्ज दिलाय, हरकत दिली आहे. आम्ही आयुक्तांना म्हटलं की हे सगळं काम जे CCTV फुटेज मध्ये आलेलं आहे, कड्या लावून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बसलेले आहेत, हे कुठल्या तरी मंत्र्यांचा दबाव असल्याशिवाय, मुख्यमंत्र्याचा दबाव असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. आणि तुमच्यामुळं खालच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा आमची हीच मागणी, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे की या लोकांना ताबडतोब सस्पेंड करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. जोपर्यंत बाहेरचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे प्रामाणिक अधिकारी ज्यांना गल्लीबोळ माहिती आहे अशा लोकांच्या मार्फत याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात येईल. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना. आताच संजय रावांनी सांगितलं की मतदार यादीमध्ये कशा प्रकारचा घोळ झाला.
भवानीपेठ वॉर्ड ऑफिसमध्ये एक नगरसेवक बसून अधिकाऱ्याला घेऊन त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये घोळ करताना व्हिडिओ पण आपण पाहिलेला आहे. अशा तऱ्हेने संपूर्ण पुणे शहरामध्ये एका वार्डाची नावं 4थ्या वार्डामध्ये, 4थ्या वार्डाची नावं 5व्या वार्डामध्ये, असं ह्या ठिकाणी करून संपूर्ण घोळ केलेला आहे. निवडणूक आयुक्त हे बीजेपीच्या ताटातली भावली झालेली आहे आणि म्हणून त्यांनी संपूर्ण ह्या ठिकाणी निवडणूक आयुक्तांचा गैरवापर केलेला आहे आपल्या पदाचा. तर आता बालगुडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे जे अधिकारी ह्या दोषी त्यांनी ह्या ठिकाणी बीजेपीच्या नगरसेवकासह बसून जो घोळ केलेला आहे त्या अधिकाऱ्यावरती ही कारवाई तर झालीच पाहिजे. आणि हा जो मतदारसंघातला मतदारातला घोळ आहे हा घोळ संपल्याशिवाय आपण त्या ठिकाणी इलेक्शन घेऊ नये. पहिली मतदार यादी क्लिअर करावी, नंतर आपण इलेक्शन घ्यावी अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय. आणि म्हणून या सर्व गोष्टी अत्यंत भयानक आहे. एक लोकशाही नष्ट करण्याचा प्रकार आहे हा. लोकशाही आहे काय तर गुंडशाही आहे. अशा तऱ्हेचं ह्या ठिकाणी देशामध्ये, राज्यामध्ये आणि शहरामध्ये वातावरण झालेलं आहे. आदरणीय राहुल गांधी यांनी पार्लमेंटमध्ये अनेक वेळेला हा मुद्दा उपस्थित केला, परंतु बीजेपीचं काय आहे, देख के अंदाज सुन के बहिरा अशा तऱ्हेने त्यांचं कामकाज चाललेलं आहे. आणि मनसोक्तपणे आपल्या सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी निवडणूक आयुक्ताला म्हणून तसं त्यांनी वापरायचं आणि जनतेचा विश्वासघात करून जनतेच्या हक्काची पायमल्ली करून या ठिकाणी इलेक्शन ते घेत आहेत. आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की निपक्षपातीपणे एकदम नैसर्गिक वातावरणामध्ये मतदार याद्यातला घोळ हा पहिला तुम्ही थांबवा, तो दुरुस्त करा, नंतर इलेक्शन घ्या अशी आमची मागणी. पुणेकरांना संकटात, वाहतूक कोंडीच्या संकटात ढकलायचं काम जर कोणी केलं असेल तर भाजपने केलेलं आहे. गेले 3 वर्ष पुणेकरांच्या हक्काची, लोकशाहीने मिळणाऱ्या हक्काची पायमल्ली करत 3 वर्ष या निवडणुका लांबवण्याचं काम भाजपने केलंय. 22ला निवडणुका अपेक्षित असताना त्या ठिकाणी 3-4 कोटी महापालिकेचे खर्च करून त्या ठिकाणी आरक्षण सगळी प्रक्रिया विक्रम कुमारनी राबवली होती. त्यावेळेला निवडणुका पुढे जायचं काही कारण नव्हतं. परंतु एकनाथ शिंदेचं सरकार आल्यावर पहिली 3 जणांची कॅबिनेटमध्ये त्यांनी या महापालिकेच्या निवडणुकीला स्थगिती दिली आणि तेव्हापासून पुणेकरांवर हा भाजप आणि सत्ताधारी त्या ठिकाणी अन्याय करतोय. आपल्याला माहिती आहे की वाहतूक कोंडी आणि UDCPR याच्यावर प्रचंड उधळण चालली आहे. FSI ची उधळण चाललेली आहे. त्याची नियमावली शिथिल होत चालली आहे. मेट्रो सिटी म्हणतायत, ते मेट्रो सिटी करताना त्या शहराची डेफिनेशन बदलती. टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्लॅन ची व्याख्या बदलल्यामुळे त्याप्रमाणे तिथे आमूलाग्र बदल होणं अपेक्षित असताना ह्या सगळ्या गोष्टीला तिलांजली देत प्रचंड या ठिकाणी भ्रष्टाचाराची खैरात चालली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक संस्थांनी त्याविषयी आक्षेप घेतलाय. आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना, नवल किशोर रामना निवेदन दिलं होतं. तेव्हा आपली शहराची या ठिकाणी प्रचंड, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की DPTP प्रमाणे पुणे शहरात मातीचं मैदान शिल्लक नाहीये. गार्डन किती आहेत त्या ठिकाणी, हॉस्पिटल, शाळा, दवाखाने याचं कुठं नियोजन आहे? या सगळे धाब्यावर बसून त्या ठिकाणी फक्त बिल्डरांचं उखळ पांढरं करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय. आणि त्याच्यातनं लवकरात लवकर मुक्त होण्याकरता काँग्रेस प्रणित आघाडीला आज पुणे शहराला सत्तेवर येणं गरजेचं आहे, एवढं या ठिकाणी मी सांगतो. आणि भाजपाच्या भ्रष्टाचाराचे पाडे येत्या दिवसात आम्ही त्या ठिकाणी आपल्या समोर पुरावे सकट आणू, एवढं बोलतो. मी आपल्याला एक शेवटचा विषय आपल्याला पुण्याच्या काँग्रेसचे प्रभारी माजी मंत्री सतेज पाटील बंटी साहेब यांनी नुकतंच विधान परिषदेमध्ये पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल संदर्भात प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मंत्र्याकडनं हमी घेतली की पुणे शहराला लोकसंख्येची जी काही तुम्ही जनगणना मोजण्याचं मापदंड केलंय ते मापदंडच तुमचं चुकलेलं होतं. त्यामुळं आपल्याला 3 TMC पाणी एक्स्ट्रा मिळालं पाहिजे आणि तशी कबुली विधान परिषदेमध्ये त्यांनी संबंधित पाणी खात्याच्या मंत्र्यांकडनं घेतली. त्या संदर्भामध्ये आयुक्तांना भेटल्यानंतर आणि पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर अजूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. पूर्वीच्या काळी विधानसभा, विधान परिषदेमध्ये मंत्र्यांनी जर तो शब्द दिला, मंत्र्यांनी जर तिथं होकार दिला
तर तो नियम बनत असे. पण आजच्या तारखेला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा खोटी आश्वासनं दिली जातात, त्याच्यावर नाही. माझी या आपल्या मार्फत आयुक्ताला मागणी आहे, पाटबंधारेला मागणी आहे की पुण्याचा जो कमतरता जो टीएमसी पाण्याचा पडतोय तो लवकरात लवकर त्यांनी आम्हाला मान्य करून द्यावा. अर्ज 211 अर्ज आतापर्यंत आमच्याकडनं पुणे शहर काँग्रेस कमिटीकडनं प्रत्येक वॉर्डामध्ये गेलेले आहेत. आता ते भरले जातील या 1-2 दिवसामध्ये. प्रत्येक जण फॉर्म भरत असताना त्याच्या पसंतीचा दिवस बघत असतो आणि 13 तारखेपर्यंतची त्याची मुदत आहे. पण आता परत 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंतची अंतिम मतदार यादीची वेळ पुढे गेली, त्यामुळे मग आता परत मुदतवाढ करावी लागते का हा विषय. पण 13 तारखेपर्यंत सगळे अर्ज प्राप्त होते. तुम्ही म्हणले की प्रभागामध्ये आमच्या उमेदवार आहे, तुम्ही स्वबळावरची पण तयारी करताय. आम्ही आपल्याला पहिलंच सांगितलं की महाविकास आघाडीकडे सगळ्यांचा विषय आहे, पण महाविकास आघाडी आपल्या पत्रकारांच्या मार्फत जे काही वेगवेगळे समीकरणं बघतोय, तर ते समीकरणं उद्या झाली आणि वरनं उद्या आदेश आला तर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरा ऑप्शन तयार पाहिजे. म्हणून स्वबळाची सुद्धा तयारी परिपूर्ण पाहिजे. उद्या आघाडीचा आदेश आला तर आघाडीची सुद्धा तयारी आहे आणि स्वबळाची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. दुसरा शिवसेना आणि मनसे यांची पण आता शहर बघायचे. त्याच अनुषंगाने मी म्हटलं की आपल्याकडनंच बातम्या ऐकल्यानंतर नवीन नवीन समीकरणं तयार होत आहेत. त्या समीकरणाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटी निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षाबरोबर जे सध्याचे पक्ष असतील त्यांच्याबरोबर न जाण्याचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर काय करायचं आणि काही नाही हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आदेश आले की त्या आदेशाची अंमलबजावणी होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे सध्या पुण्यामध्ये मला वाटतं त्यासाठी पवार साहेबांनी परवाच एकदा क्लिअर केलंय आणि त्यांच्या प्रदेश अध्यक्षांनी सुद्धा पत्रक काल एक काढलेलं आहे की माध्यमांशी बोलताना फक्त जिल्हा अध्यक्षांनी बोलावं आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी जे पवार साहेबांनी संकेत दिले की महाविकास आघाडी म्हणूनच लढले जातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. काँग्रेसचं नेतृत्व सामूहिक नेतृत्व आहे आणि आपल्या समोर आपण बघत असाल अनेक वर्षाचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशदादा बागवे आहेत, आबाईजी छाजडे, दीप्तीताई चौधरी आहे, कमलताई व्यवहारे, बालगुडे, दरेकर आहेत, तिवारी आहेत, अजून शिवरकर साहेब बाहेर गावी असल्यामुळे आले नाही. तर सामूहिक नेतृत्व आहे आणि प्रत्येक जण एक एक विधानसभा घेऊन कॉन्सन्ट्रेटेड काम करणार आहे. आणि ज्यांचं नाव तुम्ही घेतलं जमीन हडप करणारं नेतृत्व आमच्याकडे नसणार आहे. आता माजी सभागृह नेत्यांवर आरोप केले, त्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं का? तुम्ही माजी सभागृह नेत्यांवर आता आरोप केले भाजपच्या त्याच्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं का? तथ्य नाही, पुरावा आहे. तुम्ही जाऊन तिथं बघितलं तर रोजचे. माझं तर आव्हान आहे ऐकताना त्यांचं कॅबिन, बांधकाम खात्याचं कॅबिन, भवन विभागाचं कॅबिन, याच्यात सीसीटीव्ही फुटेज ओपन करा. एक सीसीटीव्ही फुटेज बालगुडेने ओपन केलं, आपल्याला वोट चोरीचा मुद्दा समोर आला. या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही जावा. 24/7 ची कामं न झालेल्या ऍडव्हान्स पेमेंट करणं, त्यानंतर नदी सुधारण्याची पेमेंट करणं, STP ला रिंग करणं आणि 32 कोटीचे झाडं किती आहेत हे मोजण्याचं काम. हे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय या वाक्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सगळा कारभार करदात्याचा पैसा लुटला जातो असं आमचं स्पष्ट मत. स्थानिक पातळीवरनं जर कुठल्या कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्या उमेदवाराने असं सांगितलं की एखाद्या पक्षासोबत आपल्याला जायला लागेल इकडे निवडून येण्यासाठी, तर त्याची तयारी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचं मत महत्वाचं आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. पण शेवटी सामूहिक आणि प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सगळ्या नेत्यांचा अहवाल गेल्यानंतर जो आदेश आणि जो निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटी घेते त्याला शहर काँग्रेस अंमलबजावणी करते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच निवडणुकीमध्ये संधी घेणार की ऐनवेळी पक्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य आणि संधी मिळणारच मिळणार. पण परत आपल्याला एक गोष्ट आवर्जून इच्छुक आणि प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर प्रभागामध्ये चर्चा करत असताना सुद्धा आम्ही बोललोय
विनिंग क्रायटेरिया हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया राहणार आहे आणि त्या विनिंग क्रायटेरियाला प्राधान्य दिलं जाईल. आघाडी झाली तर किती लाखांची अपेक्षा आहे? त्या संदर्भात आजच्या तारखेला 41 प्रभागामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला 1-2 सक्षम कार्यकर्ते तयार करणं हे पक्ष संघटनेचं पहिलं काम आहे. ज्या वेळेला आघाडीमध्ये सर्व नेते मंडळी बसतील तर कुठं सक्षम कुठं काय कॅटेगरी वाईज होईल ते अजून बैठका सुरू झाल्या नाही. बैठका सुरू झाल्यानंतर त्याच्या लक्षात आपल्याला येईल. आणि जवळपास 2,500 लोकांनी उमेदवारांनी अर्ज दिलेले आहेत. कुणी आणि जवळपास 2,500 इच्छुकांनी अर्ज दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याकडे इच्छुकांची संख्या फार कमी आहे. त्यातही बरेच आहेत ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळण्याची प्रयत्न सुरू आहे. अशा तिकीट आपली काय रणनीती राहणार की जे आहे तर म्हणजे आपल्याकडे उमेदवारांच्या संख्येची आहे ते टिकून राहावी आणि चांगले उमेदवार असण्यात येते. मी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जेवढे अर्ज आलेले सांगितले हा सत्य आकडा आहे. फुगवलेले आकडे सांगण्याचं पहिल्यापासून सवय भाजपला आहे. म्हणून 2,500 येण्याचं मला वाटत नाही तेवढे अर्ज त्यांच्याकडे आले असतील का स्वतः घाटे साहेबांनी भरले असतील मला ह्याची गॅरंटी नाही. काँग्रेस पक्षाने निवडू इच्छिता का? काँग्रेस पक्ष काय म्हणले तुम्ही? निश्चितच मी तुम्हाला पहिलं सुद्धा सांगितलं की विनिंग क्रायटेरिया हा महत्वाचा राहील. पण कोणते इनपुट घ्यायचे आणि कुणाला इन्कमिंग द्यायचं ज्या वेळेला पक्षाकडे आपल्याकडे आपला सक्षम उमेदवार असेल त्या बाबतीत विचार केला जात नाही. पण भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी जर समविचारी पक्षातले जर आघाडीमध्ये काही होणार असेल तर निश्चितच त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी समिती स्थापन होणार आहे बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ते निर्णय घेतील. अजून काही समाजाला पाठिंबा तुम्हाला राहील आंदोलनात होता. जे आंदोलन जैन समाजाचं होतं त्यामध्ये आम्ही समाज म्हणून भाग नव्हता घेतला. भारतीय जनता पक्ष जी काही मंदिर घाण ठेव होण्याचं पाप केलं. भारतीय
जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री मुरली मोहोळांनी जे काय बिल्डर नेक्सस तयार करून जी काही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्या विरोधात होतो. समाज आणि कुणापाशी राहायचं हे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने ठरवावं त्याला कुठे
आणि कसं राहायचं. माझे आपल्या विनंती आहे, जैन बोर्डिंग हाऊस असेल,
मोंडवा असेल, मोंडवाचं प्रकरण तर महारवतनाची जागा तशी हडप केली आणि ज्या वेळेला दाखल करण्याचा विषय आला त्यावेळेस
त्याच्यामध्ये संबंधित प्रामुख्याने जे होते त्यांना बाजूला ठेवलं आणि FIR फक्त एका महिलेवर केला. आपल्या माध्यमातून ह्याला नागरिकांपर्यंत आणि पुणे शहराच्या मतदारापर्यंत पोचलं पाहिजे की सत्तेवर बसणारे आणि संविधानाची शपथ खाणारे त्यांचे मुलं आणि ते मंत्री जर अशी जमीन हडप करत असतील तर मला वाटतं प्रत्येकाचं घर आणि प्रत्येकाची प्रॉपर्टी आज धोक्यात. बंटी पाटील निरीक्षक म्हणून होते. आतापर्यंत काँग्रेसच्या किती बैठका झाल्या, त्याच्यामध्ये संघटना भागामध्ये काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? आतापर्यंत बंटी पाटील साहेबांनी 7 बैठका घेतल्यात. अनेक वेळेला 7 बैठकांमध्ये संघटनेमध्ये जी पुढची दिशा देण्याचं काम, संघटना बांधण्याचं काम, उमेदवार आयडेंटिफाय करण्याचं काम, त्यामध्ये 3-4 कमिट्या स्थापन करण्याचं काम हे प्रामुख्याने चर्चा झालेली आहे. त्यामध्ये वाटाघाटी करण्यासाठी काही समिती आहे, त्यानंतर जाहीरनाम्याची समिती आहे, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने केलेल्या भ्रष्टाचार बाहेर काढण्याची समिती आहे. या सगळ्या अशा काही समित्या त्यात सोशल मीडिया एक आहे. या सगळ्या समित्या तयार करून त्यामध्ये प्रामुख्याने एक सिनियर नेत्यांना त्याच्यावर नेमलेले. बोगस आहेत. ते दिशाभूल करतायत आपली. आपण दिशाभूल होऊ नका, कारण आजच्या तारखेला भारतीय जनता पक्षाने जो पुणे शहरामध्ये 24/7 9 वर्ष झाली अजून
पर्यंत राबवता आलं नाही. नदी सुधार योजना परिपूर्ण करता आलं नाही. मेट्रोच्या सगळ्या लाईन्स होत्या त्या परिपूर्ण करता आलं नाही. एसटी
एसटीपी मध्ये भ्रष्टाचार, एसटीपी मध्ये अन्याय. पार्किंग मध्ये विधानसभेतले त्यांचे जे आमदार आहेत
वाढपासनं तर बाकीचे यांची हिस्सेदारी, सिक्युरिटी गार्ड मध्ये त्यांची हिस्सेदारी, आता महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी नाही तर भारतीय जनता पक्षच ठेकेदार झालाय. या अनुषंगाने या 8 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने काम केलेलं. अविनाश, एक मिनिट. सुमारे मी अविनाश बागवेंना विनंती करतो की त्यांनी जो ह्या मतदार यादीतला जो प्रामुख्याने खूप मोठा गंभीर घोळ आहे त्यांनी तो तुमच्या समोर मांडावा अशी मी त्यांना विनंती करतो. ठीक. या ठिकाणी जे 20 नोव्हेंबरला महानगरपालिकेने प्राथमिक मतदार यादी जी आहे त्या ठिकाणी जाहीर केली होती. त्याच्या माध्यमातून जेव्हा आम्ही त्या यादीची छाननी केली त्या यादीला पीडीएफ मधून एक्सेल मध्ये कन्वर्ट करण्यापासून लोकसभा आणि विधानसभेच्या याद्या देखील एक्सेल मध्ये घेऊन त्याचं मॅपिंग करून कुठल्या भागातल्या याद्या जे मिक्स झाल्या काय झालं त्याचा आम्ही अभ्यास केला. त्यातलं आमचा जो प्रभाग होता प्रभाग क्रमांक 22 याच्यामधलं जेव्हा आम्ही सखोल अभ्यास केला तर आमच्या प्रभागामध्ये 3200 नावं हे दुबार आले होते. त्यातलं मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनेक लोकांना त्या गोष्टी सांगितल्या. ते करत असताना आमच्या याच्यामध्ये 5200 नावं हे इतर प्रभागातली म्हणजे प्रभाग 26 मधली नावं आमच्या प्रभागात, प्रभाग 31 मधली नावं म्हणजे मार्केट यार्ड आंबेडकर नगरची नावं आमच्या प्रभागात, प्रभागाच्या लगतची जी नावं असतील ते आले तर मी समजू शकतो की अधिकाऱ्यांचा गोळ झाला असेल. परंतु आंबेडकर नगर झोपडपट्टी, इंदिरानगर वसाहत, कात्रज कोंढवा रोड त्या ठिकाणी सुखसागर नगर, वडगाव शेरी, रविवार पेठ, गुरुवार पेठ, जेले चेंबर्स अशा ठिकाणची नावं ही मुद्दामून टाकण्यात आलेली आहे. आणि प्रभाग 21 मधलेच बहुतांश नावं म्हणजे 5200 पैकी 2500 नावं ही प्रभाग 21 मधली आंबेडकर नगर त्या भागातली. आता हा कोणाचा प्रभाग आहे, कोण त्याचे कॅन्टोन्मेंटचे आमदार आहेत हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हे मुद्दामून करून एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला मदत करण्याचा हा प्रशासनाचा जो घोळ आहे तो त्या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. हे करत असताना काही नावं जी दुबार आहेत आम्हाला कळत नाही असं जर लोक सांगत असेल तर ती खोटं आणि चक्क जुळफेक करणारी गोष्ट आहे. कारण जो मतदार यादी आम्ही दाखवली आमच्याच प्रभागातलं त्या ठिकाणी 156 नंबरची यादी दाखवली त्याच्यामध्ये हरमीत सिंग भाटिया हा एकाच व्यक्तीचा एकाच पानावर 4 वेळेस नाव आणि फोटो सेम, नाव सेम, फोटो सेम, वय सेम, पत्ता सेम अशी गोष्ट असतानाही त्यांच्या लक्षात काय येत नाही, लक्षात कशी येत नाही. मयत लोक असतील त्यांची नावं त्या ठिकाणी परत टाकतात. आमच्या परिवारातल्या नावाची यादी आम्ही त्या ठिकाणी ऑफिस घेतलं. मी स्वतः लेखी अर्ज देऊन त्या ठिकाणी विधानसभेला लोकसभेला अर्ज केला होता. आता ही 30 नावं परत आले, परत त्या ठिकाणी आम्ही अर्ज केलाय. आणि या सगळ्याच्या माध्यमातून जे व्हिडिओज आणि फुटेज आपल्या समोर आले ते त्या गोष्टीला पुष्टी देणारे आहेत. आणि हा फक्त एक टिप ऑफ द आइसबर्ग आहे.
की ती त्या ठिकाणी ही परिस्थिती अख्ख्या पुणे शहरामध्ये सगळ्या वॉर्ड ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेली आहे. त्यांनी मुद्दामून जिथं काँग्रेसला मानणारा वर्ग आहे, जिथं त्या ठिकाणी अल्पसंख्याक झोपडपट्टीमध्ये मागासवर्गीय काही एक ठराविक क्षेत्रामध्ये मोठे नागरिक राहतात, तर त्यांचं मतं कसे डिस्टर्ब होतील, त्यांना कसं दुसरीकडे टाकण्यात येईल आणि बाहेरचे मतं कसे त्या ठिकाणी आपण टाकून त्या यादीमध्ये कसा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल याचं त्या ठिकाणी ते उदाहरण आहे. आणि हे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ सहित या ठिकाणी आमच्या नेत्यांनी पण आणि काही सामाजिक संघटनेनी आपल्या समोर आणले. स्वतःहून थांबतात की हा वाडा भारतीय जनता पार्टीला मानणार आहे, हा टाका इथं, हे तिकडे, असे स्वतः बोललेले आहेत. मग प्रशासन कसं काय दावा करतं की आम्ही मतदार याद्या निपक्षपणे आम्ही केल्या, खोटं सांगतात ते. त्याच्यासाठी ह्या मतदार याद्या त्यांनी त्या ठिकाणी दोषमुक्त कराव्यात अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि माझी तर जाहीरपणे त्यांना मागणी आहे, तुम्ही मतदार याद्यामध्ये घोळ करताय, इतर लोकांना त्या ठिकाणी दमदाटी करून आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करताय. एवढं करून पण जर तुमच्यात हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन टाका, हा आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे आणि जर तुमचा त्या ठिकाणी एवढा तुमचा त्या ठिकाणी आत्मविश्वास असेल ना, तुम्ही इतक्या लाखो आणि करोडो कोटीवरती रुपयाची कामं केली, पुण्यात स्मार्ट सिटी आणली, एवढा तुमचा विकास कामांवर विश्वास असेल तर त्या ठिकाणी बॅलेट पेपर निवडणुका घेऊन टाका अशी आमची पक्षाची त्या ठिकाणी मागणी राहणार आहे. आणि जर महानगरपालिकेने अंतिम यादी जाहीर करताना ह्या गोष्टी जर त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन दूर केल्या नाहीत तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करण्याची तयारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. हे प्रशासनाने लक्षात ठेवावं असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. धन्यवाद. जाणार आहे दोन महत्वाच्या की पातळी पुणे शहराची खालावली जात असताना सुमारे 800 साठापेक्षा कचरा प्रकल्प बंद आहे, म्हणजे ओला सुका कचरा काढ आहे. आणि मेट्रो स्टेशन जवळ पुरेशी पार्किंग नाहीये. अनेक ठिकाणी टँकर लॉबीला जोपासण्याकरता पाण्याच्या योजना मात्र त्या ठिकाणी अजून अपूर्ण आहेत, त्या पूर्ण केलेल्या नाहीये. आणि आता सुद्धा त्या ठिकाणी बांधकामाच्या परवानगी दिल्या जात आहेत, परंतु तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं त्या पायाभूत सुविधा आहेत त्या मात्र तिथे पुरवल्या जात नाही. अशा या बदमजपुरीमध्ये एकमेव आधार असेल तर हा महापालिकेने सत्ता बदल होणं हे हिताचं आहे. आम्ही दर आठवड्याला कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर सुरू केलेलं आहे. आज सुरुवात संग्राम खोपडेकरांना मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्याचे फक्त आजचे जे विषय तो बोला. आज महानगरपालिकेनं चालू जात असताना काय असावं, सत्य परिस्थिती काय आहे. बऱ्याच वेळा असं होतं की लोकांचे विषय वेगळे असतात पण इलेक्शनचे मुद्दे हे वेगळे असतात. या लोकांची सामोरे कशी होण्याची, लोकांचे प्रश्न इलेक्शनच्या प्रत्येक इलेक्शनच्या केंद्रस्थानी कसे असतील यासाठी आपण आज कार्यशाळा घेतोय. मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात आणि उत्साही मला प्रचंड दिसतोय. सो आय रिअली लुकिंग फॉरवर्ड. धन्यवाद. थँक्यू.